प्रेज द लॉर्ड. शालोम टू एव्हरीवन. प्रभू येशूच्या मधुर नामामध्ये तुम्हा सर्वांचं पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नामामध्ये स्वागत आहे. प्रकटीकरणाचं पुस्तक 16 अध्याय वचन 16. बुक ऑफ रेव्हलेशन चॅप्टर 16 अँड वर्स 16. त्यांनी त्यांना हिब्री भाषेत हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी एकत्र केले. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती असो. प्रियानो, प्रकटीकरणाच्या या पुस्तकामध्ये हर्मगेदोन लढाईला एक निर्णायक लढाई किंवा एक शेवटची लढाई असे म्हटले आहे. आणखी एक लढाई आहे प्रकटीकरण 20 अध्याय 7 ते 9. ते आपण त्यावेळेस पाहू. 20 अध्यायामध्ये ते गोग आणि मागोग लढाई आहे. ते शेवटची लढाई होणार आहे. तर या ठिकाणी आपण जे हर्मगेदोन लढाईबद्दल काल मी तुम्हाला सांगितलं बऱ्याच गोष्टी. तर प्रियांनो, हे जे हर्मगेदोनची लढाई होणार आहे यामध्ये प्रचंड रीतीने रक्तपात होणार आहे. आणि बायबल आपल्याला असं सांगतं की याच्यामध्ये जवळजवळ 20 कोटी सेना असणार आहे. 20 कोटी लढाई करणारे योद्धे याच्यामध्ये असतील. ते आपल्याला प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 9 अध्याय वचन 16 मध्ये पाहता येईल. बुक ऑफ रेव्हलेशन चॅप्टर 9 अँड वर्स 16. घोडदलांची संख्या 20 कोटी होती. ही त्यांची संख्या मी ऐकली. बघा, 20 कोटी या हर्मगेदोन लढाईसाठी जे घोडदल आहे त्यांची 20 कोटी आहे म्हणून या ठिकाणी लिहिलेलं आहे. हो, खूपच जास्त. आणि योहानाला ज्यावेळेस परमेश्वराने या गोष्टी प्रगट केलेल्या आहेत त्यावेळेस भूपृष्ठावर 20 कोटी जनसंख्या अजिबात नव्हती. तर त्यावेळेसची अत्यल्प संख्या असेल संपूर्ण भूतलावर. आता ही संख्या वाढत चाललेली आहे, परंतु त्यावेळेस नव्हती 20 कोटी. पण म्हणजे त्यावेळेस परमेश्वराने त्यांना प्रगट करून दिलं की असं होणार आहे म्हणून. आणि फरात नदी सुकल्यानंतर ही हर्मगेदोनची लढाई होणार म्हणून आपण पहिलं पाहिलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की फरात नदी आता सुकत चाललेली आहे. हो, तर त्या सुकण्यामागे बिब्लिकल प्रॉफेसी हे महत्वाचे आहे. देवाचं वचन पूर्ण व्हायला पाहिजे म्हणून ते सुकले आहे. परंतु हिस्टॉरिकल रिझन जर आपण पाहिलं ती सुकायची, तर त्या ठिकाणी आता 3 देशामध्ये मोठमोठे डॅम बांधला आणि ते पाणी अडवून टाकलं त्याने. ते कोणते आहे? टर्कीमध्ये मोठं डॅम बांधलं. दुसरं आहे सिरिया आणि तिसरं आहे इराक. तर हे टर्की, सिरिया आणि इराक यांनी तो जो पाणी येत होता पहिला, तर त्या पाणीला त्यांनी अडवलं आणि त्यांनी डॅम बांधून घेतले आणि डॅम मध्ये आता ते पाणी साठवत आहे. ही आहे भौगोलिक परिस्थिती, ज्याला आपण म्हणतो जॉग्राफिकल रिझन. परंतु आध्यात्मिक गोष्टी त्याच्यामध्ये हे आहे की परमेश्वराचं वचन पूर्ण व्हायला पाहिजे म्हणून हे असं झालेलं आहे. म्हणजे पहा, जगामध्ये होणाऱ्या प्रत्येक घडामोडी मागे परमेश्वराचे सिद्धांत आहेत, परमेश्वराच्या भविष्यवाणी आहेत आणि परमेश्वराचा संकल्प आहे. देवाच्या योजनेशिवाय, देवाच्या प्लॅन शिवाय कोणतंच गोष्टी जगामध्ये घडत नाही. तर आता एवढी मोठी जी जे फरात नदी सुकली त्यामागे पण परमेश्वराची ईश्वरीय लढाई, ईश्वरीय योजना आहे. प्रभूला धन्यवाद असो. तर या हर्मगेदोन लढाईबद्दल आपण पाहतो फक्त या 16व्या अध्यायामध्ये नाही, जुन्या करारामध्ये पण याचा उल्लेख केलेला आहे. जुन्या करारामध्ये पण याचं भाकीत करण्यात आलेलं आहे. ते कुठे? तर आपण पाहतो दुसऱ्या इतिहासामध्ये दिलेला आहे. दुसरे इतिहास 35 अध्याय आणि वचन 22. 2 क्रॉनिकल्स चॅप्टर 35 अँड वर्स 22. तथापि योशिया त्याचकडून आपला मोर्चा न फिरविता त्याच्याशी लढाव्यास वेषांतर करून गेला
देवाचे वचन नखोच्या द्वारे प्राप्त झाले होते, ते न जुमानिता तो मगिदोच्या खोऱ्यात युद्ध कराव्यास आला. बघा, योशियाबद्दल इथं दिलेलं आहे की त्याला मनाई करण्यात आली होती, तरी पण तो कुठं आला? मगिद्दोच्या खोऱ्यामध्ये तो आला. मगिद्दोच्या खोऱ्यामध्ये, तेच आहे हर्मगिदोन इब्री भाषेत. तर या ठिकाणी तो आला आणि इथं त्याला ठार मारण्यात आलेला आहे. आणि तुम्हाला आता मी हे दाखवू इच्छितो की हे जे ठिकाणे मगिद्दोचा डोंगर किंवा मगिद्दोचे हे डोंगर किंवा हर्मगिदोन हे जे आहे प्रियांनो, ही ऑलरेडी एक लढाईचं मैदानच आहे. जुन्या करारामध्ये भरपूर लढाया त्या ठिकाणी झालेल्या आहे आणि शेवटची एक लढाई म्हणजे नवीन कराराची त्या ठिकाणी होणार आहे. आणि ते काल मी सांगितल्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याच्याबरोबर येणारे पवित्र संत आणि जगाचे सर्व सेना आणि ख्रिस्त विरोधी यांच्या बरोबर होईल. आणि ती मगिद्दोचा जो डोंगर आहे त्या ठिकाणची ती शेवटची लढाई होईल त्या ठिकाणी. प्रभूला धन्यवाद असो. तर मी आता तुम्हाला थोडं याच्यामध्ये दाखवू इच्छितो की जसं आपण काल पण वाचलं होतं की जे फरात नदी सुकत आहे आणि पूर्वेकडून राजे येत आहेत. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पूर्वेकडचे राजे म्हणजे महत्वाचा राजा आहे तो चायना, आणि हे एशिया खंडातील आणखी काही राजे त्याच्याबरोबर असणार. तर मेन आहे चायना. तर प्रियांनो, त्यांच्या येण्यासाठी एक मार्ग तयार होत आहे आणि ते ज्याला आपण युफ्रेटिस रिव्हर म्हणतो इंग्लिशमध्ये आणि फरात म्हणतो आपण मराठीमध्ये, तर तिथून येऊन ते हर्मगिदोनची लढाई लढतील. हे कसं पॉसिबल आहे याबद्दल एक वचन आता मी तुम्हाला बायबलमधून दाखवणार आहे. बघा, आता आपण दुसरे इतिहास 35वा अध्याय वचन 22 मध्ये वाचलेला आहे. योशियाबद्दल वाचलेला आहे की तो मगिद्दोच्या जंगलामध्ये तिथं आलेला आहे आणि तिथं लढाईमध्ये तो मरण पावला. पण बघा, आपण 20वं वचन आता वाचूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की फरात नदीपासून तो आलेला आहे. आपण पाहूया आता 2 Chronicles chapter 35 and verse 20. दुसरे इतिहास याचा 35वा अध्याय आणि वचन 20. त्यानंतर योशियाने मंदिराची सिद्धता केल्यावर मिसरचा राजा नको फरात नदी जवळील कर्कमिश नगरावर स्वारी करण्यास निघाला. तेव्हा योशिया त्याच्याशी सामना करण्यास गेला. बघा, या ठिकाणी फरात नदी जवळून तो निघालेला आहे म्हणून म्हटलेला आहे. तर आपल्याला बायबल एक बेस्ट पुराव्याचं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये दिलेलं आहे. बघा, जसं दिलेलं की फरात नदी सुकली, पूर्व दिशेचे राजे आले आणि हर्मगिदोन या ठिकाणी लढाई झाली. आता या ठिकाणी पण दुसरे इतिहास 35वा अध्याय आपण 20-22 वचनामध्ये पाहतो, जे फरात नदी आहे तिथून योशिया आलेला आहे. हर्मगिदोन या ठिकाणी आला, लढाईमध्ये तिथं मरण पावलं. म्हणजे किती साम्य आहे बघा. नवीन करारातलं वचन आपण पाहत आहोत, प्रकटीकरण 16:16, आणि त्याचं उत्तर आपल्याला सापडत आहे दुसऱ्या इतिहास म्हणजे जुन्या करारामध्ये. म्हणजे हे सांगण्याचं माझं कारण हे आहे की बायबल हे सत्य पुस्तक आहे प्रियांनो. याच्यामध्ये असे कथा कहाणी नाही किंवा असं ज्याला आपण म्हणतो घडलेली मनघटन गोष्ट नाही याच्यामध्ये. तर याच्यामध्ये सगळं झालेल्या गोष्टी आहे आणि ते आपल्या निदर्शनास परमेश्वराने आणून दिलेलं आहे. तर अशा प्रकारे हे जे मगिद्दोच्या खोऱ्याने पुष्कळ लहान मोठे युद्ध यापूर्वी अनुभवलेले आहे. व आपण पाहतो की प्रकटीकरण 16:16ची जी लढाई या ठिकाणी, ती शेवटची लढाई या ठिकाणी होणार आहे. म्हणजे त्यानंतर या मगिद्दोच्या खोऱ्यामध्ये नंतर लढाई होणार नाही. ही निर्णायक आणि शेवटची लढाई आहे. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. तर अशा रीतीने प्रियानो, ये हर्मगिदोनची लढाईबद्दल थोडक्यात आपण पाहिलेलं आहे. हर्मगिदोनची लढाई म्हणजे येशू ख्रिस्ताच्या 1000 वर्षाच्या राज्याची सुरुवात करून देणारी ही बॅटल आहे, ही लढाई आहे. हर्मगिदोनची लढाई प्रभू येशू ख्रिस्त लढणार. हर्मगिदोनची लढाई येशू जिंकला रे जिंकला म्हणजे ख्रिस्त विरोधी हरतो. ख्रिस्त विरोधीच्या सेना पण हरतात
आणि 1000 वर्ष तुम्ही आणि मी, म्हणजे जर आपण पवित्र जीवन जगलो तर आपण या पृथ्वीमध्ये 1000 वर्ष येशू ख्रिस्ताबरोबर राज्य करणार आहोत. आणि त्यासाठी हर्मगदोन युद्ध होणं गरजेचं आहे. हर्मगदोन युद्ध झाल्यानंतरच, येशू ख्रिस्त विजयी झाल्यानंतरच या ठिकाणी पृथ्वीवर त्याची 1000 वर्षाची सत्ता होणार आहे. तर म्हणून आपण तयार होऊया. प्रभू आपल्याला तयार करू, परमेश्वर आपल्याला रेडी करू. त्यासाठी या आपण प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या प्रभू, तुझी दया, तुझी करुणा, तुझी कृपा किती थोर आहे. आणि तुझं वचन कसं एकमेकाशी संलग्न आहे, कसं एकमेकाशी कनेक्टेड आहे, या गोष्टीची पण आज आम्ही प्रचिती घेतलेली आहे. प्रभू, आम्हा सर्वांवर तुझी दया, करुणा आणि कृपा अशी होऊ दे परमेश्वरा. त्या 1000 वर्षाच्या राज्यामध्ये आमचाही भाग होऊ दे. अनुग्रह दे, कृपा दे, तुझ्या राज्यासाठी तयार कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि मधुर नावाने मागतो म्हणून तो आहे. आमेन.